डॉक्टर साहेबांनी सांगितलं, खासदार साहेबांनी सांगितलं की 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि दसऱ्याचा 3.5 मुहूर्तापैकी एक आजचा जो मुहूर्त आहे तो पण अतिशय चांगला योग आहे। मी त्या दसऱ्यांच्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो। आज नालासोपारा इथे आम्ही एक मॅरेथॉन केली। ही मॅरेथॉन नशामुक्तीसाठी, कारण आपण या परिसरात राहतो, आपण बघितलं आहे की कशा प्रकारे लहान मुलामध्ये हा विष प्रयोग केला जातो आणि एक षडयंत्र आहे। ही भारतातली पिढी दुसऱ्या कुठल्या प्रकारे आपण भारताला हरवू शकत नाही, अशा प्रकारे भारतातली पिढी नष्ट करण्याचा हे एक षडयंत्र आहे आणि आपल्यासारख्या सजग नागरिकाने ह्याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे। तो आपण करतोच। काल मी CPC या संदर्भात एक बैठक झाली पोलीस कमिशनरशी, तिथे आमचा विषय झाला की कॉलेज परिसरात आपण गोपनीय पद्धतीने या संदर्भात सगळी चौकशी करावी असंही सांगितलं। आणि इथे आता मोबाईल सोडा आणि नाती जोडा, खरोखर अतिशय चांगली कन्सेप्ट तुम्ही, चांगली थीम राबवली आहे। मनापासून आपले अभिनंदन करतो, आयोगाचे अभिनंदन करतो। कारण घरामधलाही संवाद संपलाय। म्हणजे घरात जर 4 माणसं सोफ्यावर बघत असतील, टीव्ही पुढे चालू आहे आणि चारीच्या हातात टीव्ही चालू असतानाही मोबाईल आहेत, म्हणजे एकमेकांतला संवाद हा मोबाईलने दूर केलाय। म्हणजे मोबाईल मध्ये आता टाइम पण येतं, किती वेळ आपण त्याचं स्क्रीन टायमिंग पण येतं। तर प्रत्येकाने स्वतःहून ठरवलं पाहिजे की मी किती स्क्रीनचा वापर करावा। वापर चांगल्यासाठी खूप आहे, पण किती करावा हे सर्वांचं आपल्या हातात आहे। म्हणून मी आयोजकाचे मनापासून अभिनंदन करतो। आज आम्ही खासदार साहेबांना सांगितलं की अशा प्रकारे आमच्या उमराळे पॅरिसमध्ये मला बोलतो मी पण येतो तुझ्या बरोबर, असं त्यांनाही जवाहर मोखाड्याला कार्यक्रम आहेत, पण त्यांनी यायचं कबूल केलं। खासदार राजेसाहेब आहेत आमचे मार्गदर्शक, आणि आपण सगळे की ज्यांनी माझ्यासाठी विधानसभेत आमदार म्हणून निवडून यावं म्हणून आपण मतं केलीच, पण मतापेक्षाही प्रार्थनामय शुभेच्छा आपण दिल्या। म्हणजे अनेक लोक माझ्या मित्रपरिवारात मीच बोलले चर्चमध्ये, त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि तुमच्यामुळे मी आमदार झालो आणि आमदार मला 5 कोटीचा मला निधी उपलब्ध आहे आमदार म्हणून। तर मी तुम्हाला विनंती करेल, त्याचबरोबर मी अल्पसंख्याक कमिटी, महाराष्ट्र सरकारची कमिटी आहे, त्या कमिटीचाही मेंबर आहे। पण ह्या भागामध्ये काय 10, 20, 25 लाखांचं का काम असेल समाज मंदिरापासून, तर मला सांगा, 100% त्यासाठी निधी मी तातडीने तुम्हाला उपलब्ध करून देतो। 100% निधी मी, माझा जो हे आहे 5 कोटीचा त्याचा 25 लाखापर्यंतचा निधी, आणि अल्पसंख्याक कमिटीमध्ये सदस्य असल्यामुळे अल्पसंख्याकांचे जे आहेत त्याला जे अधिकार आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मी सरकार उपलब्ध करून देतो। त्यासाठी मी आता माझी पहिलीच टर्म आहे, आमच्या 3 मीटिंग झाल्या, मी फक्त हे करतो, मागील मीटिंगचे मिनिट्सही वाचतो की कशा प्रकारे अल्पसंख्याक कमिटीचा सभासद काम करू शकतो आणि त्या अल्पसंख्याक समाजाला न्याय देऊ शकतो, हे मी तपासून बघतो। निश्चितपणे त्या कमिटीच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा इथे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन। आपण या शुभेच्छा, आपले आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत, ते कायम राहतील आणि ते काम ठेवण्याची तुम्ही जसं मी तुमच्याकडून बघतो तसंही माझंही काम आहे, ते कायम तुमचे माझ्या पाठी राहो। त्यासाठी जे जे मला काय करावं लागेल ते निश्चितपणे करेल, असे या निमित्ताने तुम्हाला सांगतो। पुन्हा एकदा आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं लाभलेलं भाषण संपवतो। धन्यवाद।